महाराष्ट्र की राजनीति में विवाद तेज हो गया है। कांग्रेस नेता हर्षवर्धन सपकाल ने महायुति सरकार पर गंभीर आरोप लगाते हुए मंत्री नरहरी झिलवाल को बर्खास्त करने की मांग की है। वहीं सुनेत्रा पवार की चुप्पी पर भी सवाल उठ रहे हैं। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची तुलना आणि मार्ग हा फडणवीसांचा असणं सांगणं म्हणजे धादांत दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे। कुठे कार्यकारण भावावर आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे घेऊन जात असताना समाज जाणता झाला पाहिजे ही भूमिका घेऊन शहीद होणारे नरेंद्र दाभोळकर आणि कुठे अंधश्रद्धेच्या खाईत ढकलणारे, भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारे आणि एक मोठे फिक्सर, ओटचोर असे देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांचा मार्ग हा एक असू शकत नाही। आणि राहता राहिला नरेंद्र दाभोळकरांचा जो वारसा होता तो कोणचा होता? तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा होता, तो अंधश्रद्धा निर्मूलनाचा तो वारसा होता, तो सत्य अहिंसेने पुढे जाण्याचा मार्ग होता, वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा मार्ग होता। आणि देवेंद्र फडणवीसांचा जो मार्ग आहे हा अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारा, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामित्वाला कुठेतरी बाजूला ठेवून प्रतिगामित्व स्वीकारणारा हा वारसा देवेंद्र फडणवीस घेऊन जात आहेत। ज्यांनी शिवाजी महाराजांचा वारसा नाकारला ते देवेंद्र फडणवीस तो वारसदार आहेत। तुकारामाच्या गाथा ज्यांनी बुडवल्या त्यांचे वारसदार हे देवेंद्र फडणवीस आहेत। तर सावित्रीबाई फुले यांना शाळेला विरोध करणाऱ्या लोकांचा वारसा देवेंद्र फडणवीस पुढे घेऊन जात आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काळाराम मंदिराचे दरवाजे बंद करणाऱ्यांचा वारसा हा देवेंद्र फडणवीस घेऊन जात आहेत। एवढंच नव्हे तर भारताचं संविधान निर्माण करणारी जी लोकशाही आहे ती कुठेतरी गुंडाळून ठेवून बंच ऑफ थॉट नुसार देश पुढे गेला पाहिजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका पुढे घेऊन जाण्याचा वारसा हा देवेंद्र फडणवीस घेऊन जात आहेत। अशा प्रकारचं वक्तव्य हे सुप्रियाजींनी जे केलंय या संदर्भामध्ये मी दुःख, खंत हे व्यक्त करतो। आणि चोर आणि संन्यासी या दोघांना एकत्र जे दाखवतात आहेत हे त्यांनी ताबडतोब या संदर्भामध्ये आपला खुलासा आणि स्पष्टीकरण दिलं पाहिजे। नरेंद्र दाभोळकरांचं योगदान फार मोठं आहे। आध्यात्मिक स्वरूपामध्ये आपला समाज पुढे जाण्यात कुठल्याही प्रकारची हरकत नाही, मात्र अंधश्रद्धेमध्ये जो समाज डुबला आहे त्या डुबलेल्या समाजाला कुठेतरी वाचवण्याची, तगवण्याची एक विवेकवादी भूमिका ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी घेतली होती। तर देवेंद्र फडणवीस जी आहेत ही अविवेक भूमिका घेऊन हे सातत्याने चालतात। जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनचा कायदा तयार झाला त्या कायद्याला विरोध करणारे कोण होते? त्या कायद्यावर हरकती घेणारे कोण होते? त्या कायद्यावर संशय व्यक्त करणारे कोण होते? ज्यांनी हयात या कायदा बनवण्याकरता घातली ते नरेंद्र दाभोळकर होते। तर या कायद्याला विरोध करणारे हे देवेंद्र फडणवीस होते। एवढंच नाही तर या दरम्यान हा कायदा रद्द करता येईल का याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस हे करत होते। आणि अशा स्वरूपाची तुलना करणं हे अत्यंत दुःखद आहे। हे वक्तव्य त्यांचं चीड येणारं आणि संताप देखील व्यक्त करणारं अशा स्वरूपाचं हे वक्तव्य आहे। कारण जेव्हा नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला त्या खुनातले जे आरोपी होते त्या आरोपींना अटक केल्यानंतर हे निर्दोष आहेत म्हणून सकल हिंदू समाजाने जे काही मोर्चे काढले त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचे पक्ष आणि त्यांचे देखील कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी होते। त्यामुळे या खुनातले आरोपी हे देवेंद्र फडणवीसांचे वारसदार आहेत। तर या दोघांची तुलना होऊ शकत नाही। याकरता मी पुन्हा एकदा सात्विक संताप या निमित्तानं हा व्यक्त करतो। काही दिवसापूर्वी सुप्रियाताईंनी अडाणी त्यांचे बंधू आहेत हे म्हटलं होतं, तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। मात्र आणि त्याच्या पाठोपाठ आता फडणवीसांची अशा स्वरूपामध्ये दाभोळकरांच्या मार्गाने जात असते सांगणं म्हणजे आता त्यांनीच कोणता मार्ग निवडलाय हे देखील याची देखील खुलासा करण्याची कुठेतरी ही आवश्यकता आहे। हे तीव्र स्वरूपाचा माझा या वक्तव्यावर त्यांची माझी हरकत आहे। कारण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे मला भावासारखे आहेत। त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा जेव्हा कायदा तयार केला त्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा तयार करत असताना त्यातला एक सदस्य या नात्यानं मी त्यामध्ये कार्यरत होतो। आणि राहता राहिला सुप्रियाताईंना अजून एक मला या निमित्तानं सांगायचंय की आपल्याजवळ पुरोगामित्वाचा वारसा आहे, आदरणीय शरद पवार साहेबांचा वारसा आहे। आणि हा कायदा जेव्हा बनला तर या कायद्याचे बनत असताना याच्या मसुदा समितीचे अध्यक्ष जे होते ते एन डी पाटील साहेब होते। आणि एन डी पाटील साहेब हे आपल्या आत्यांचे पती आहेत आणि तो वारसा आपल्याजवळ आहे। आणि एन डी पाटील साहेब अध्यक्ष, नरेंद्र दाभोळ उपाध्यक्ष आणि 6 आमच्यासारखे सदस्य येतात असताना ही एकंदरीत जी संपूर्ण प्रक्रिया आहे या प्रक्रियेला खेळखंडोबा करणारे आणि अडवणाऱ्या लोकांना आपण जर त्या मार्गावरून जातात असं जर म्हणत असाल तर एन डी पाटलांचा वारसा आपला आहे याची देखील आपण कुठेतरी जाणीव आणि भान ठेवावं ही अपेक्षा आहे। माझी अत्यंत नम्रतेने त्यांनी हे त्यांचं विधान वापस घ्यावं
ही माझी एक कार्यकर्ता या नात्यानं त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे आणि ही अशा प्रकारची माझी त्यांना सूचना आहे.